2023चा आपण GS2चा पेपर बघूयात. ठीक आहे. सो 2023 GS2 मिनरवा मिल्स प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेल्या संविधानाच्या मूलभूत चौकटीचे घटक काय आहेत, म्हणजे बेसिक स्ट्रक्चर जे आहे तुमचं बेसिक स्ट्रक्चर. संविधानात सुधारणा करण्याचा संसदेचा मर्यादित अधिकार, म्हणजे लिमिटेड पॉवर ऑफ पार्लिमेंट टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन. न्यायालयीन पुनर्विलोकन, ज्युडिशियल रिव्ह्यू. मूलभूत अधिकार व मार्गदर्शक तत्त्वे यांच्यामध्ये सुसंवाद व संतुलन, म्हणजे हार्मनी अँड बॅलन्स बिटवीन फंडामेंटल राईट्स अँड डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स. आणि सत्तेचे विभाजन, सेपरेशन ऑफ पॉवर्स. तो सत्तेचे विभाजन नाही आहे इथं, ते इंदिरा गांधी खटला 1975चा जो आहे त्याच्यामध्ये आलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इथं फक्त एकच ऑप्शन उडवायचं आहे. म्हणजे बघा ना ऑप्शन कसे दिले तिथं खाली, तुम्हाला याच्यामधलं ह्या चारमधला एकच ऑप्शन उडवायचा तर डायरेक्ट उत्तरच येते. सो हे इथं काय माहिती असायला पाहिजे, काय करू शकत नाही. ठीक आहे. सो इकडं एकच उडवायचं, एवढं लक्षात ठेवा. आता केस जर बघितले, मिनरवा मिल्स तुमची 1980ची केस आहे. काय काय सांगितलं त्यांनी, डिक्लेअरिंग द 42nd अमेंडमेंट ॲक्ट अनकॉन्स्टिट्युशनल. 42ची जी घटना दुरुस्ती झाली होती ती त्यांनी अनकॉन्स्टिट्युशनल सांगितली, अवैध सांगितली. ॲडिंग 2 फीचर्स टू द लिस्ट ऑफ बेसिक स्ट्रक्चर फीचर्स. कोणत्या दोन गोष्टी, तर ह्या की बाबा लिमिटिंग द पॉवर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन आणि रिअफर्मिंग द रोल ऑफ ज्युडिशियरी. द कोर्ट ॲडेड ज्युडिशियल रिव्ह्यू अँड बॅलन्स बिटवीन फंडामेंटल राईट्स अँड डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स, जे की आपल्याला प्रश्न दिले की बाबा मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्त्वे यांच्यामध्ये सुसंवाद. सो याचं उत्तर आहे अ ब क. सेकंड बघा, संविधान सभेबाबत खालील विधाने विचारात घ्या. संविधान सभेने मे 1949मध्ये भारताच्या राष्ट्रकुल सदस्यत्वाला मान्यता दिली. बी, संविधान सभेने 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रध्वज स्वीकारला. संविधान सभेने 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीत स्वीकारले. आणि ड, संविधान सभेने 24 जानेवारी 1949 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड केला. त्याच्यामध्ये अयोग्य ओळखायचं. तुम्ही जर वाचलं असेल थोडंफार तुम्हाला एवढं तरी कळायला पाहिजे की 24 जानेवारी 1949ला काही केलंच नाही आपण. ओके, असं काय स्वीकारलं वगैरे काहीच नाही ह्या तारखेला. त्याच्यामुळे तुम्ही हा ड जर उडवला तुमचं डायरेक्ट उत्तरच येते. जरी तुम्हाला एक्झॅक्ट आठवत नसेल किंवा कधी झाली निवड, पण तुम्हाला एवढं तरी माहिती आहे की बाबा ह्या तारखांपैकी काहीतरी आहे एक, पण ही तारीख ह्या तारखेला काही झालंच नाही 24 जानेवारीला. ओके, जसं की आपण इथं बघू बघा ह्या महत्त्वाच्या तारखा आहेत तुमच्या सगळ्या की बाबा जानेवारी 24, 1950. द कॉन्स्टिट्यूशनल असेंब्ली हेल्ड इट्स रिओ लास्ट मीटिंग, इलेक्टेड राजेंद्र प्रसाद ॲज द फर्स्ट प्रेसिडेंट, राष्ट्रपती. आणि अडॉप्टेड नॅशनल अँथम, नॅशनल सॉन्ग, तुमचं राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान, वंदे भारत आणि जनगणमन. आणि 26 जानेवारी 1950ला काय, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया केम इन टू फोर्स. ठीक आहे. सो हा उडला तुमचा ड, उत्तर आले. ठीक आहे, एवढं जरी कळलं किंवा 24 जानेवारी 1949ला काही झालं पण नाही, अशी काही तारीख नाहीच आहे, म्हणजे काही झालेलं असं तर उडला तुम्ही. हे काय होतं, काय यायला पाहिजे तर 24 जानेवारी 1950 यायला पाहिजे, म्हणजे ह्याच दिवशी 24 जानेवारी 1950ला तुमचं काय राष्ट्रगान पण आलं आहे. ओके, राष्ट्रगान म्हणजेच तुमचं वंदे मातरम. आणि राष्ट्रगीत पण आलेलं आहे याच दिवशी. ठीक आहे, राष्ट्रगीत. आणि मग हे राष्ट्रपती पण त्याच दिवशी आलेले आहेत 24 जानेवारी 1950ला. नेक्स्ट याच्यावर या थर्ड, भारत सरकारने डॅश डॅश साली आकांक्षी जिल्हा कार्यक्रमाची सुरुवात केली, म्हणजे ॲस्पायरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम. ॲस्पायरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम, आता हे तुम्हाला इयर विचारलेलं आहे. सो याचं आहे 2018. ठीक आहे, काय करायचं होतं याच्यामध्ये तर तुम्हाला 112 जे भारतातले सगळ्यात मोस्ट बॅकवर्ड जिल्हे आहेत त्यांच्यावर लक्ष द्यायचं नाही का. मग ते कसे पुढं जातील नाही का, त्यांना कसं डेव्हलप करायचं. 112. आणि ह्याची मिनिस्ट्री लक्षात ठेवा, ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्रामची मिनिस्ट्री आहे मिनिस्ट्री ऑफ, तिथं लिहा मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट, मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट. सो हे थर्ड इथं दिलं आपण थोडं एक्सप्लेनेशन. ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम काय आहे तर it was launched in 2018 which aims to transform districts that have shown relatively lesser progress in key social area. सो ज्यांनी कमी प्रोग्रेस दाखवले नाही का सोशल एरियामध्ये असे.
सो हे मी दिले तुम्हाला वाचण्यासाठी, ठीक आहे, तुम्ही वाचा. मेन तर मी याच्यावरच फोकस करणार आहे. इकडे काय करता येईल आपल्याला, क्वेश्चन कसा सॉल्व करता येईल किंवा इथे कोणता डेटा मिसिंग आहे, तेच मेन माझं सांगायचं काम आहे. बाकी ते तुम्ही वाचा, ठीक आहे, झेरॉक्समध्ये. चौथं, मालमत्तेच्या अधिकाराबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे, रॉंग विचारले. आता बघा, 1978च्या 44व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे भारतीय घटनेतील कलम 19(1)(f) आणि 31 घटनेतून वगळून मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्कांच्या यादीतून वगळण्यात आहे. तर हे खूप इझी फॅक्ट आहे नाही का, बेसिक फॅक्ट आहे, तुम्हाला माहिती असायला पाहिजे, अवघड काय नाही याच्यामध्ये. सो बरोबर आहे. सेकंड, 44व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे अनुच्छेद 31(1) मधील तरतूद नव्याने निर्माण करण्यात आलेल्या अनुच्छेद 300A मध्ये करण्यात आली. म्हणजे काय केलं त्यांनी, प्रोव्हिजन इन आर्टिकल 31A हॅज बाय 44th अमेंडमेंट हॅज बीन ट्रान्सपोज टू अ न्यूली, म्हणजे 33(1) मध्ये जे होतं तुमचं आधीचं ओरिजिनल, त्यांनी काय केलं ते 300A मध्ये टाकलं, जो तुमचा लिगल राईट केला. आधी तो फंडामेंटल राईट होता, तो काढून टाकला आणि तो आता लिगल केला. सो हे पण बेसिक फॅक्ट आहे, हे दोन्ही बरोबर आहेत. आता हे बघा थर्ड, की अनुच्छेद 300A राज्यघटनेच्या भाग किती सांगितलं येतं, ते भाग म्हणतात ते 21 मधील प्रकरण 3. आता बघा यांनी काय केलं माहिती आहे का, तुम्हाला तर 2 स्कोप दिले, एक तर प्रकरण पण चुकवलं आहे आणि भाग पण चुकवला आहे. ओके, सो तुम्ही तर उडू शकता, खूप इझिली उडू शकता. का? कारण भाग 21 किती लांब जाईल ना, तुमचा ॲक्च्युली हा काय आहे, भाग 12वा भाग आहे, 12वा. ओके, 12वा भाग. कलम 300 बघा ना, जर तुम्ही थोडं कॉमन सेन्स जरी वापरलं, कलम 1 2 3 4, कलम 150वर काय, कलम 200 कितव्या भागात येईल, असं ह्या हिशोबाने जरी गेला तरी भाग 21 लय लांब होतो 300साठी. जरी माहीत नसलं तरी तुम्ही ते उडू शकता, तिसरा ऑप्शन. सो भाग 12मधील प्रकरण 5मध्ये, प्रकरण 4मध्ये आहे. सो हा उडला तुमचा, हेच उत्तर आहे थर्ड. आणि मालमत्तेचा अधिकार आता केवळ घटनात्मक किंवा वैधानिक न समजता तो मानवी अधिकार म्हणून देखील समजण्यात यावा. आता हे ॲक्च्युली केस आहे. ओके, आता 2020ची एक केस होती ना, त्याच्यामुळे त्यांनी तसं स्टेटमेंट टाकलं. 2020ची केस आहे विद्यादेवी वर्सेस हिमाचल प्रदेश. ह्या केसमध्ये सांगितलं की त्यांनी हा आता मानवी अधिकार समजण्यात यावा. ह्या केसमध्ये सांगितलं. अजून एक मग लेटेस्ट केस आल्यात की 2024ची एक केस आलेली आहे, त्याच्यामध्ये पण सुप्रीम कोर्टने सांगितलं की याला तुम्ही मानवी अधिकार समजा. ओके, त्या केसचं नाव आहे अल्ट्राटेक सिमेंट. तिथं लिहा अल्ट्राटेक सिमेंट वर्सेस मस्तराम. सो ही 2024ची केस आहे. ओके, 2020ची मी तुम्हाला सांगितली विद्यादेवी. सो लक्षात ठेवा, हातातले मार्क्स आहेत. इथं काय दिलं आपण, राईट टू प्रॉपर्टी इन इंडिया पार्ट 12 चॅप्टर 4 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया अंडर आर्टिकल 300A 44 अमेंडमेंट 1978 माहिती आहे आपल्याला, ठीक आहे. 5 बघा, 5वं, भारतीय राज्यघटनेच्या 4थ्या भागात अनुच्छेद क्रमांक डॅश डॅशमध्ये राज्याच्या धोरणासंबंधीच्या मार्गदर्शक तत्वांचा समावेश, म्हणजे DPSP विचारले तुम्हाला, DPSP. हातातले मार्क परत नाही का, काहीच याच्यामध्ये विचार करण्यासारखं नाही. 36 ते 51 हातातले मार्क्स आहेत, ठीक आहे. पुढं 6वं बघा, भारतीय संविधानात नमूद असलेली राज्याच्या धोरणाची खालीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्वे. लगेच मार्गदर्शक, इथं तुम्हाला बेसिक विचारलं त्यांनी आर्टिकल्स, आणि इथं लगेच तुम्हाला डायरेक्ट स्पेसिफिक आर्टिकल विचारलेत की योग्यपणे जोडलेले आहेत. तर अनुच्छेद 42 कामा ठिकाणी मानवी स्थिती आणि मातृत्व सुविधा, म्हणजेच राईट टू ह्युमन कंडिशन ऑफ वर्क अँड मॅटर्निटी रिलीफ. सो बरोबर आहे 42. 43 कुटीर उद्योग विकसित करणे, टू डेव्हलप कॉटेज इंडस्ट्री, हे सुद्धा बरोबर आहे. आणि कलम 50 जे आहे, कार्यकारी मंडळापासून न्यायमंडळ विभक्त ठेवणे, टू सेपरेट ज्युडिशरी फ्रॉम एक्झिक्युटिव्ह. आता खूप कधी कधी कन्फ्युजन होऊ शकते किंवा हे ज्युडिशरी एक्झिक्युटिव्ह आहे का लेजिस्लेशन आहे, नाही का, असं पण कन्फ्युजन होऊ शकतं. सो लक्षात ठेवायला ट्रिक तिथं लिहून घ्या, JE नाही का, आपण ज्युनियर इंजिनियरच्या ॲड वगैरे येते बघा, ज्युनियर इंजिनियर JE. ओके, किंवा IIT JE असं पण लक्षात ठेवतं. सो JE म्हणजे ज्युडिशियरी आणि एक्झिक्युटिव्ह. ओके, यांना सेपरेट करायचं आहे कलम 50 म्हणजे 50-50. सो तुम्ही अर्धा सेपरेट असं पण लक्षात ठेवू शकता. कारण बघा ना, इथं किती स्कोप आहे चुकायला. असं एखाद्याने जर एक्स्ट्रा विचार केला की बाबा AB बरोबर असेल, तर AB ऑप्शन दिला पण आहे, नाही का. एखाद्याला असं ऐन टायमाला असं वाटलं किंवा ज्युडिशरी आणि इथं लेजिस्लेशन असू शकतं, नाही का. एक्झाममध्ये काही होऊ शकतं, नाही का. सो असं पॅनिकमध्ये चुकू शकता क्वेश्चन हातातला. सो JE नाही का, ज्युडिशरी अँड एक्झिक्युटिव्ह आर्टिकल 50. 7 बघा,
विभागीय परिषदेच्या कार्यासंबंधी खालील विधाने विचारात घ्या. राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र यांच्यात सहकार्य आणि समन्वय यास चालना देणे. सो विभागीय परिषदचं कार्य असू शकतं. याच्यामध्ये जरी तुम्हाला काय माहीत नसलं तरी पण बघा, झोनल काउन्सिल जे आहे, झोनल काउन्सिल असं काहीतरी पॉझिटिव्ह वाक्य वाटतं की बाबा चांगलं सहकार्य करताय, समन्वय असू शकतं. राज्यवाद, क्षेत्रवाद, भाषावाद, संकुचितवादी तीव्र वृत्त्यांना आळा घालणे, म्हणजे परत चांगली गोष्ट काहीतरी करतायत ते, नाही का, संकुचितवादी तीव्र वृत्तीनं आळा घालायचं काम करतात, म्हणजे असू शकते कार्य. म्हणजे ए आणि बी जर बरोबर घेतलं तुम्ही तर तुमच्या इथं 2 ऑप्शन राहतात. ह्या 2मध्ये 1 आणि 3मध्ये उत्तर असू शकतं. आणि तिसरा ऑप्शन एक, आंतरराज्य नद्यांच्या पाण्यासंबंधी राज्यामध्ये जे तंटे उद्भवले असतील त्याबाबत चौकशी करणे आणि त्यावर सल्ला देणे. सो हे तुम्हाला इथं तुमचं नॉलेजची टेस्ट आहे. ठीक आहे, इथं तुमच्या कॉमन सेन्सची टेस्ट आहे आणि इथं नॉलेजची टेस्ट आहे की बाबा हे काम यांचं आहे का सर, नाही. सो हे काम कोणाचं आहे, तर हे कार्य आंतरराज्यीय जलविवाद न्यायाधिकरण इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट ट्रिब्युनलचं आहे. सो त्याच्यामुळे हे तुमचं रॉंग येते, उत्तर तुमचं अ आणि ब. ठीक आहे, बघा, इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट ट्रिब्युनल. 8. भारतीय संविधानातील नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांच्या यादीत पुढीलपैकी कोणत्या शब्दांचा उल्लेख करण्यात मूलभूत कर्तव्य, फंडामेंटल ड्युटी, हे सुद्धा हातातले मार्क आहेत. तुम्ही राष्ट्रगीत वाचलं असेल मे बी. राष्ट्रीय प्राणी आहे का, तुम्ही जर फंडामेंटल ड्युटीमध्ये राष्ट्रीय प्राणी दिसतच नाही आहे. सो ब जर उडवला तर ब उडला, तुमचा एक ऑप्शन उडला. एकात्मता, ठीक आहे. संघराज्य, फेडरल नाव आपण वाचलंच नाही त्याच्यामध्ये, समजलं, फेडरल स्ट्रक्चर. सो तुम्ही ड जर उडवला, हा बघा, ड उडवला, डायरेक्ट उत्तर झालं अ क ई. ठीक आहे, वारसा इमारती पण नाहीत, तर तुमचे फक्त हे 3च आहेत, अ क ई. म्हणजे बाकी पण आहेत, पण हे जे प्रश्नामधले जे दिलेत त्याच्यामधले 3च आहेत. सो राष्ट्रीय प्राणी, संघराज्य रचना, वारसा इमारती हे शब्द मूलभूत कर्तव्यात येत नाहीत. मूलभूत कर्तव्य पाठच पाहिजेत. हे बघा तुमचे फंडामेंटल ड्युटी. कॉन्स्टिट्यूशन, नॅशनल फ्लॅग अँड अँथम, चेरिश द आयडियल्स ऑफ फ्रीडम स्ट्रगल, सोवरिटी, युनिटी, इंटिग्रिटी असं लक्षात ठेवू शकता. सुई, नाही का, सुई. सो नॅशनल सर्व्हिस, डिफेंड द कंट्री अँड रेंडर नॅशनल सर्व्हिस, प्रमोट हार्मनी अँड ब्रदरहूड, प्रिझर्व द रिच हेरिटेज ऑफ कंपोजिट कल्चर, प्रोटेक्ट अँड इम्प्रूव्ह नॅचरल एन्व्हायरमेंट, डेव्हलप सायंटिफिक टेम्पर ह्युमनिझम, सेफगार्ड पब्लिक प्रॉपर्टी, ॲब्जर्व व्हायलन्स, स्ट्राईव्ह टुवर्ड्स एक्सलन्स, प्रोव्हाइड ऑपॉर्च्युनिटीज फॉर एज्युकेशन. 9 बघा, 1966मध्ये स्थापन करण्यात आलेल्या प्रशासकीय सुधारणा आयोगाने, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशनने, केंद्रात लोकपाल आणि राज्यामध्ये लोकायुक्त अशी द्विस्तरीय यंत्रणा स्थापन करण्याची शिफारस केली होती. सो असेल मे बी बरोबर. पुढं MC छागला हे 1966मध्ये स्थापन करण्यात आलेल्या प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष. सो MC छागला नाही, ते कोण आहेत, तर तिथं आधी मोरारजी देसाई होते, त्याच्यानंतर के हनुमंतय्या यांनी त्यांची जागा घेतलेली. सो MC छागला नाहीत. MC छागला कोण होते त्यांच्याबद्दल बघा तिथं. MC छागला हे मिरज कटात लिगल ॲडवायझर होते. मिरज कट जो आपण वाचतो हिस्ट्रीमध्ये, मॉडर्न हिस्ट्रीमध्ये, तर त्याच्यात लिगल ॲडवायझर होते. आणि 1947-58 या काळात ते मुंबई हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश होते. सो MC छागला. सो उत्तर तुमचं येईल इथं फक्त ओनली ए, पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. 10. भारतातील उपराष्ट्रपती संदर्भात पुढील विधानांपैकी कोणती विधाने चुकीची आहेत. ते लोकसभेचे, आता हे तुमचा एकदम हातातले मार्क, ओके, इझी, एकदम इझी. लोकसभेची निवडणूक लढवण्यास पात्र पाहिजेत का, तर नाही. त्यांच्याकडे राज्यसभा सदस्य पदासाठी लागणारी पात्रता असावी, लोकसभेचं नाही आहे. सो त्याच्यामुळे हा पहिला उडला. त्यांची बडतर्फी लोकसभा राज्यसभेतील सदस्यांच्या बहुमताने पारित ठरावाद्वारे करण्यात येते का, तर नाही. तर त्यांच्या बडतर्फीचा प्रस्ताव प्रथम राज्यसभेमध्ये प्रभावी बहुमताने व त्यानंतर लोकसभेमध्ये साध्या बहुमताने मंजूर व्हावा लागतो. ओके, उपराष्ट्रपती चाललं आहे, त्याच्यामुळे आधी राज्यसभेला तिकडं इम्पॉर्टन्स आहे. ठीक आहे, उपराष्ट्रपती, कारण तो त्याचा चेअरमॅन पण असतो. सो त्याच्यामुळं हे वाक्य तुमचं रॉंग झालं, ब पण. ते कितीदाही पुनर्निवडणूक लढवण्यास पात्र असतात, तर पात्र असतात का, तर यस, ते पात्र असतात. त्याच्यामुळे तुमचं उत्तर काय येईल, अ ब. तुम्हाला चुकीचं विचारलेलं आहे. नेक्स्ट बघा, इलेवन. लोकसभेत 84 जागा या अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. हे पाठच पाहिजे. ठीक आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या आणि इंडियाच्या कोणत्या, SC ST, इकडं पण SC ST.
ठीक आहे. आता महाराष्ट्राच्या इंडियाच्या म्हणजे लोकसभेच्या पूर्ण दोन्ही पण माहीत पाहिजे आणि महाराष्ट्राच्या परत विधानसभेच्या पण माहीत पाहिजेत. विधानसभेसाठी पण SC ST काय आरक्षण हे पण माहीत पाहिजे. सो लोकसभेत 84 अनुसूचित जाती, लोकसभेत 47 जागा अनुसूचित जमाती. सो हे दोन्ही पण बरोबर आहेत. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अनुसूचित जमातीसाठी लोकसभेसाठी राखीव जागा नाहीत. आता खूप इंटरेस्टिंग फॅक्ट्स ॲक्च्युली बरोबर आहे. ठीक आहे. सो लक्षात ठेवा इथून पुढं इकडं नाही आहे अनुसूचित जमातीसाठी म्हणजेच काय शेड्यूल ट्राईबसाठी तिकडं जागा राखीव नाही आहेत UP आणि बिहारमध्ये. आणि 2008मधील परिसीमनानंतर आहे म्हणजे परिसीमनानंतर म्हणजे काय म्हणतो आपण त्याला डिलिमिटेशन. महाराष्ट्रातील लोकसभेच्या आधीच्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या जागांच्या संख्येत कोणताही बदल झालेला नाही. असं आहे का? काहीतरी बदल झाला असेल त्याच्यामुळे जर तुम्ही उडवला तुमचे 2 ऑप्शन तरी राहतात ब आणि क. सो म्हणजे याचा अर्थ ब आणि क जर राहतोय तुमचा म्हणजे तुम्हाला ब ऑटोमॅटिकली करेक्ट भेटलेलं आहे. तुम्हाला फक्त वर विचार करायचं की घ्यायचं का नाही. एखाद्याला माहीत नसेल तर तो काय करेल की नाहीत म्हणून रॉंग घेऊ शकतो याला नाही का, पण ॲक्च्युली ते करेक्ट आहे. ठीक आहे. सो क उत्तर आहे तुमचं इथं. बघा शेड्यूल कास्टसाठी आधी 3 होत्या. ठीक आहे महाराष्ट्रामध्ये आणि 2008च्या परिसीमेनंतर 5 झाल्यात म्हणजे SCच्या काय आहेत 3 वरून 5 झाल्यात आणि शेड्यूल ट्राईबच्या आधी 4च होत्या त्यांच्या 4च राहिलेल्या आहेत. सो हे लक्षात ठेवा. ठीक आहे महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये. त्याच्यामुळे हा जो काहीच बदल झाला नाही म्हणतात ते फक्त तुम्ही शेड्यूल ट्राईबच्या बाबतीत बोलू शकता की काहीच बदल नाही झाला, पण तिथं तुम्हाला दोन्ही म्हणलेत ना जमातीसाठी आणि जातीसाठी. सो जातीचं तर काय झालेलं आहे शेड्यूल कास्टचं 3 वरून 5 झाल्यात. सो त्याच्यामुळे तुम्ही हे उडवा. 12 भारतीय राज्यघटनेच्या 7व्या अनुसूचीमध्ये 3 सूची केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची समाविष्ट आहे. सो बरोबर आहे का? बरोबर आहे. अनुच्छेद 249 नुसार कायदा करण्याचे शेषाधिकार केंद्राकडे देण्यात आले आहेत. शेषाधिकार आता हे आपल्याला माहिती आहे शेषाधिकार दिलेत केंद्राकडे, पण अनुच्छेद 249 आहे का नाही. काय तर अनुच्छेद आहे 248 नुसार शेषाधिकार संसदेकडे आहेत. सो आणि 249 काय आहे तर ते पण बघा. 249 नुसार राष्ट्रीय हितासाठी राज्य सूचीवर कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे. राष्ट्रीय हित शब्द महत्त्वाचा आहे 249 साठी. ओके नॅशनल इंटरेस्टसाठी तुम्ही स्टेट लिस्टवर कायदा करू शकते संसद. पण जे शेषाधिकार जे म्हणतो आपण सो एकदम शब्दशः जरी गेलं तर मग शेषाधिकार कोणाकडे तर तुम्ही असं पण म्हणू शकता केंद्राकडे नाही तर संसदेकडे नाही का प्रॉपर शब्द जर म्हणाल तर मग. आणि मग हे काय म्हणतो आपण ते कलम जे आहे ते चुकवलं आहे की 248 पाहिजे. 7व्या अनुसूचीतील तिन्ही सूचीमध्ये सर्वात जास्त बदल 7व्या आणि 42व्या घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आले आहेत. तर हे बरोबर आहे उत्तर तुमचं आणि 43 बघा. भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही पंडित नेहरूद्वारे निर्मित व प्रस्तुत आणि संविधान सभेने स्वीकारलेल्या उद्दिष्टांचा ठराव यावर आधारित आहे. सो एकदम हातातले मार्के काहीच याच्यामध्ये चुकण्यासारखं नाही. बरोबर आहे. NA पालखीवाला संविधान तज्ज्ञांनी उद्देशपत्रिकेला संविधानाचे ओळखपत्र म्हटलं आहे म्हणजेच काय तर त्याला आपण म्हणतो आयडेंटिटी कार्ड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. सो दोन्ही पण बरोबर आहेत. आता कोण काय काय म्हटलं हे सगळं आपल्याला माहीतच असायला पाहिजे. बरेच जण काय काय म्हटलेले आहेत. सो आणि ब याच्यामध्ये तुमचं उत्तर आहे आणि ब दोन्ही बरोबर. 14 लोक न्यायालयासंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही रॉंग विचारले. सो 1987च्या कायद्यानुसार लोक न्यायालयाने दिलेला निवाडा हा दिवाणी न्यायालयाचा आदेश मानला जातो आणि तो अंतिम असतो व सर्व पक्षकारांसाठी बंधनकारक. लोक न्यायालय आता ही जी फॅक्ट आहे की बंधनकारक अंतिम असतो हे बऱ्याच वेळा आयोगाने विचारले. राज्यसभा प्रीला पण विचारले, मेन्सला पण विचारले, परत कंबाईनला पण विचारलेलं आहे बऱ्याच वेळा. सो त्याच्यामुळे ही फॅक्ट खूप रिपीटेड फॅक्ट आहे. सो फर्स्ट बरोबर. सेकंड लोक न्यायालयात प्रकरण दाखल केल्यावर कोणतीही कोर्ट फी भरावी लागत नाही, परंतु जर न्यायालयात प्रलंबित असलेले प्रकरण लोक न्यायालयाकडे पाठवले गेल्यास आणि त्यानंतर निकाली निघाल्यास न्यायालयात भरलेली कोर्ट फी मात्र पक्षकारांना परत केली जात नाही. आता काय देतात ॲक्च्युली कळलं का, परत केली जाते ॲक्च्युली हे त्याच्यामुळे हे रॉंग आहे. ठीक आहे. जर तुमचं प्रकरण निकाली निघलं आहे सो तुम्हाला कोर्ट फी परत भेटते. सो ही पण फॅक्ट ॲक्च्युली आयोगाने विचारलेलीच आहे. सो हे रॉंग झालं. पहिलं बरोबर तुमचं उत्तर 2 आलं. तर तिसरी पण फॅक्ट बघा. कोणत्याही कायद्यानुसार समझोता न करता येणाऱ्या गुन्ह्यांच्या संदर्भात लोकन्यायाचे अधिकार क्षेत्रात जिथं समझोता करता येणार नाही तिकडं यांचा अधिकार असणार नाहीत. ओके सिम्पल. कारण लोक न्यायालयाचा पर्पजच तो आहे की तुम्ही कॉम्प्रोमाइज करून ते सोडून टाकताय. पण जिकडं कॉम्प्रोमाइज करण्याचं
अशी काही प्रोव्हिजनच नाही आहे ज्या कायद्यामध्ये, ज्या गुन्ह्यामध्ये. तिकडे हे त्यांचं अधिकार क्षेत्र असणारच नाही. कॉमन सेन्सवर तुम्ही सोडू शकताय. सो हे पण तुमच्या हातातलेच मार्क होते, याच्यामध्ये काही चुकण्यासारखं नव्हतंच. 14 झालं. पंधरा बघा, राष्ट्रपतींच्या महाभियोगामध्ये संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे नामनिर्देशित नियुक्त सदस्य सहभागी होऊ शकतात. त्याच्यामध्ये आता हा पण हातातलाच मार्क, याच्यामध्ये काहीच डोकं लावण्यासारखं नाही, खूप बेसिक विचारले. राष्ट्रपतींच्या महाभियोगामध्ये राज्यांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य, तुम्हाला माहिती आहे महाभियोगामध्ये फक्त तुमचं लोकसभा आणि राज्यसभा वरचेच लोक फक्त महाभियोगामध्ये पार्टिसिपेट करतात. इवन जे राज्यसभेतले नॉमिनेटेड लोक असतात ते पण पार्टिसिपेट करतात, सगळेच करतात. ठीक आहे. सो निवडणुकीच्या वेळी हे असतात तुमचे विधानसभेवाले, पण काढायच्या वेळी हे नसतात. ठीक आहे. सो नाही, बरोबर आहे, अ आणि ब तुमचं उत्तर. 16 बघा, 16, नीती आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? नीती आयोगाचे उद्दिष्ट शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करणे आणि देशातील सहकारी संघराज्य वाढवणे. आता मला काहीच माहीत नाही, मला एवढं तरी माहिती आहे नीती आयोग काहीतरी आहे, सेंट्रल लेवलची बॉडी आहे आणि काहीतरी बाबा राज्य केंद्र काहीतरी काम करते, एवढंच. प्लॅनिंग कमिशनच्या जागी आलेली आहे. तर त्याच्यामुळे मी हे बरोबर घेऊ शकतो ना. याच्यामध्ये काय एकदम सोपे शब्द लिहिले आहेत. शाश्वत विकास उद्दिष्टे, संघराज्य वाढवणे, सहकारी. सो बरोबर. पुढं, भारताचे पंतप्रधान नीती आयोगाचे प्रसिद्ध अध्यक्ष आपण वाचत असतो न्यूजमध्ये, नाही का. सो अ आणि ब बरोबर घेतलं, माझं उत्तर झालं डायरेक्ट. कचं काही विषयच राहत नाही की भाई 8 वेळ पूर्ण वेळ सदस्य आहेत का नाही, मला माहीत नसलं तरी पण चालते, कारण मला खाली ऑप्शनच तसा नाही आहे. मी अ ब बरोबर घेतले, माझं उत्तर आलं डायरेक्ट. सो नीती आयोगामध्ये 8 वेळ पूर्ण सदस्य आहेत का, तर नाही आहेत. तो पूर्ण वेळ सदस्य संख्या निश्चित नाही आहे, पण सध्या पूर्ण वेळ सदस्य किती आहेत, तर 4 आहेत. ठीक आहे. 17 बघा, भारत, आता हा पण हातातलाच मार्क पडेल. भारत हे गणराज्य आहे. आता गणराज्य म्हणजे तुम्हाला माहिती आहे रिपब्लिक म्हणजे काय, पब्लिकसाठी आहे. ओके. गण म्हणजे काय, लोक, तर लोकांसाठी. तुम्हाला लोकांवर फोकस करायचं आता, सगळं लोक. सो लोकांचे शासन, लोकांसाठी शासन, बरोबर येईल का, 100% बरोबर येईल. राज्य प्रमुख निर्वाचित राष्ट्रपती, निर्वाचित कोण करणार ना, लोकच करणार. सो त्याच्यामुळं निर्वाचित. असं नाही की बाबा राजाचा मुलगा राजा, नाही का, असं काही विषय नाही. सो वंश परंपरेने काही इकडं प्रमुख पद भेटणार नाही, लोक निवडून देणार. सो त्याच्यामुळे लोक इथं परत निर्वाचित शब्द आला. सो अ आणि ब बरोबर. राष्ट्रपती पदासह सर्व पदे नागरिकांसाठी, नागरिक म्हणजे काय, लोकच परत, गणराज्य. सो त्याच्यामुळे अ ब क सगळं बरोबर, तुमचं उत्तर आलं तुमचं ABC. हातातले मार्क, इथं काहीच तुम्हाला जास्त लोड घ्यायची गरज नाही आहे. 18, भारतीय संसदीय शासनाची लक्षणे किंवा वैशिष्ट्ये ही आहेत. नाममात्र, आता संसदीय तुम्हाला इथं फक्त एवढाच विचार करायची की इंडियन पार्लमेंटरी सिस्टीम जे आहे, भारतीय संसदीय शासन, आपल्याकडे काय काय आहे हे सगळं ऑप्शनमध्ये बसतंय का, बसतंय तर त्याला बरोबर घ्यायचं. आता बघा, नाममात्रे वास्तविक कार्यकारी अधिकारी यांचे अस्तित्व. नाममात्र कोण असतो, तुमचा प्रेसिडेंट, आणि वास्तविक कार्यकारी अधिकारी कोण आहे, तर तुमचा PM. बरोबर आहे काय, बसते स्टेटमेंट बरोबर आहे. कार्यकारी मंडळाची विधिमंडळ सामूहिक जबाबदारी म्हणजे काय, कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी. हे आहे का, आहे की आपल्याला कलम तर आयोगाने किती वेळा विचारले. संसदेसाठी कलम तुमचा आहे 75(3) कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी, आणि इकडं राज्य विधानसभेसाठी काय आहे, कलम 164(3). सो हे पण बरोबर आहे. पंतप्रधानाचे नेतृत्व ऑब्विसली मोदी हे तो मुमकिन आहे, मोदीच्या हातात, ते सगळं PMच्या हातात असतं. सो अ ब क बरोबर आहे. कनिष्ठ सभागृहाचे विसर्जन म्हणजेच लोकसभेचं विसर्जन होतं का, होतं की 5-5 वर्ष निवडणुका होतात. सो डिझोल्व होते. सो ड बरोबर. बहुमतधारी, ज्याचं जास्त आमदार किंवा खासदार देईल त्यांची सत्ता येते. सो झालं अ ब क ड सगळे बरोबर, वरीलपैकी सर्व. जास्त लोड घ्यायचाच नाही, हातातले मार्क आहेत. पुढं 19 बघा, आता हे पण हातातले मार्क पडत. भाग तुम्हाला याच्यामध्ये बघा, भाग 20 काय आहे, भाग 20 तुमची घटना दुरुस्ती. ठीक आहे. भाग 18 आणीबाणी संबंधीच्या तरतुदी. भाग 15 काय आहे, तर निवडणुका. आणि भाग 11 काय, केंद्र राज्य संबंध. सो लक्षात ठेवायला सोपं आहे बघा, 11 जे आहे, 11 1 और 1 11 म्हणतो ना आपण, मग काय, केंद्र आणि राज्य सेम आहे ना. आणि आणीबाणी संबंधित तरतुदी हे 18 लक्षात ठेवू शकता, नाही का. 18वं जेव्हा तुमचं वर्ष होतं तेव्हा तुम्ही सगळे ॲडल्ट होता, नाही का, म्हणजे सगळे तुम्ही इलिजिबल होता वोट वगैरे करायला, म्हणजे तुमच्या आयुष्यात आणीबाणी लागली, समजलं का, असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. आता तुम्ही वोट करू शकता,
ड्रायव्हिंग लायसन्स काढू शकता, सगळं तुम्ही आता तुमच्या हातात आलं सगळं. सो तुम्ही प्रौढ झालात, म्हणजे काय झालं, तुम्ही आता तुमची आता लागली आहे आणीबाणी. सो असं लक्षात ठेवू शकता तुम्ही कलम 18. पुढं वीज बघा. भारतात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा प्रथम वापर कुठे झाला आहे, तर केरळमध्ये झालेला आहे. कधी झालं आहे, मे 1982, 1982. इलेक्ट्रॉनिक कुठे झालं आहे केरळमध्ये, तर पराऊर नावाचा विधानसभा मतदारसंघ आहे. पराऊर मागं दिलेच मी मागच्या पेजवर, जो पराऊर. पुढं बघा 21. उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठीच्या निर्वाचक मंडळात कोणाचा समावेश आहे. म्हणजे हे तुम्हाला हे पण विचारतात, दोघांची निवडणूक पण विचारताय, दोघांचा महाभियोग पण विचारतात. ठीक आहे, सो सोडायचं नाही. ठीक आहे, दोघांच्या पण निवडणुकीला कोण असतं, महाभियोगाला कोण. आता उपराष्ट्रपतीचा निवडणूक विचारले तर तुम्हाला माहिती आहे कोण असतं, फक्त वरची लोक असतात, खालच्या लोकांचं काही देणं घेणं नाही. राज्यसभा, लोकसभा. ठीक आहे, सो हातातले मार्क येतं, काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही. 22. खालीपैकी कोणत्या, आता हा थोडा क्वेश्चन जरा चॅलेंजिंग आहे, किंवा तुम्हाला माहीत असायला पाहिजे. इथं काय बघू जरा डोकं लागतं आहे का आपलं काय. सो कोणत्या कॅबिनेट समितीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान. सो टोटल कॅबिनेट कमिट्या तुम्हाला माहीत पाहिजे, टोटल 8 असतात. त्या 8मधल्या 6 कॅबिनेटच्या अध्यक्षस्थानी PM असतात, आणि बाकीच्या ज्या 2 आहेत, ओके, त्याच्यामध्ये एका ठिकाणी होम मिनिस्टर असतो, एका ठिकाणी डिफेन्स मिनिस्टर असतो. सो एवढी फॅक्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, सो डिफेन्स मिनिस्टर जो असतो तुमचा, संरक्षण मंत्री जो आहे, हा तुमचा संसदीय व्यवहार समितीला असतो. ठीक आहे, संस लक्षात ठेवायला पण सोपं आहे बघा, संस मराठीमध्ये, किंवा संरक्षण मंत्री संसदीय व्यवहार समिती, संपला विषय. परत तुम्ही आयुष्यात कधी विसरत नाही. ठीक आहे, एकदाच तुमचं पाठ झालं. आणि दुसरी एक कमिटी आहे ज्याचा होम मिनिस्टर असतो. सो ती काय आहे, कमिटीचं नाव आहे, त्या कमिटीचं नाव आहे कमिटी ऑन अकोमोडेशन. लक्षात ठेवायला पण सोपं आहे का, सांगा मला. अकोमोडेशन आपण नाही का, अकोमोडेशन म्हणजे काय, राहायची सोय वगैरे ना, म्हणजे आपण असंच आपल्यासाठी लक्षात ठेवण्यासाठी अर्थ घेवायचा. अकोमोडेशन म्हणजे राहणी सोय. राहणी सोय कोण करेल, होम मिनिस्टर ना. होम मिनिस्टरच्याकडे, होम त्याच्याकडे, तर तो अकोमोडेशनची सोय करेल नाही का, घर असेल तर होम मिनिस्ट्रीकडं कमिटी ऑन अकोमोडेशन आहे. ठीक आहे, याचा चेअरमॅन. आणि संरक्षण मंत्री जो आहे संसदीय व्यवहार समितीचा. आणि बाकी 6चे 6चा अध्यक्ष कोण आहे, प्राईम मिनिस्टर. बघा इथे दिल्यात त्या 6चे 6. आता ही बघा, कॅबिनेट अपॉइंटमेंट कमिटी ऑफ कॅबिनेटी, इथं पण PMच आहे. कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स, इथं पण PM आहे. पॉलिटिकल अफेअर्स PM आहे. इन्व्हेस्टमेंट ग्रोथ PM आहे. सिक्युरिटी PM आहे. पार्लिमेंटरी अफेअर्सला इथं मग तुमचा कोण येतो, डिफेन्स मिनिस्टर. ठीक आहे, आणि कॅबिनेट कमिटी ऑन एम्प्लॉयमेंट स्किल डेव्हलपमेंट, हे पण प्राईम मिनिस्टर. आणि हा जे अकोमोडेशन, इथं तुमचा होम मिनिस्टर येतो. सो लक्षात ठेवा, क्वेश्चन रिपीट होऊ शकतो. नेक्स्ट पेजवर आहे 23. भारतीय संविधानाच्या कलम 76मध्ये अटर्नी जनरलच्या नियुक्त. आता हे तुम्हाला कलम 76 तुम्हाला माहिती आहे नाही का, आर्टिकल 76. ओके, पाठच असतं आपलं. सो बरोबर घेतला मी, माझा एकच ऑप्शन उरतो आहे. अटर्नी जनरलला भारतीय सीमा क्षेत्रातील सर्व न्यायालयामध्ये ऐकून घेण्याचा, हे पण तुम्हाला बेसिक फॅक्ट माहिती आहे की तो ऐकून घेऊ शकतो, किंवा संसदेत पण हजर राहू शकतो, मत मांडू शकतो, फक्त वोट करू शकत नाही. सो हे तुम्हाला कमिटीचा पण तो सदस्य असू शकतो. सो हे तुम्हाला बेसिक माहिती आहे. सो हे तुमचं बरोबर येईल. ठीक आहे, तुमचा मेन कार्यक्रम कुठं होणार माहिती आहे का, म्हणजे चुकायचं म्हटल्यावर, तर इथं कला कळलं की कलम तुम्हाला वाटेल 88 बरोबर आहे का. ठीक आहे, पहिली गोष्ट ही, कलम 88नुसार अटर्नी जनरलला संसदेच्या कोणत्याही सभागृहात बोलण्याचा अधिकार आहे, परंतु मतदानाचा अधिकार प्राप्त नाही. तर ही तुम्हाला पूर्ण फॅक्ट माहिती आहे, वाचले, तुम्हाला कलम 88वर डाऊट आहे आता ही आहे का नाही, मग त्याच्यामुळे तुम्ही उडवाल किंवा बरोबर घ्याल, तुमचं लक. माहीत असेल तर काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, पण जर प्रॉब्लेम म्हणजे कन्फ्यूज होत असाल, 88 आहे का 87 आहे का 89 आहे का चुकीचंच आहे काय, तर तिथं गेम होऊ शकतो. ओके, हे बरोबर आहे त्या प्रश्नामध्ये. मला सांगायचं एवढंच, किंवा हे तुम्ही 100% बरोबर घ्याल नाही का. तुमचे 2 ऑप्शन तर उरतात, तुम्हाला फक्त प्रॉब्लेम होणार आहे इथं ह्या 2मध्ये. सो हे तुमचं कलम 88 लक्षात ठेवा. इथून पुढे आर्टिकल 88 काय आहे. ठीक आहे, म्हणजे आर्टिकल पार्ट असल्याशिवाय म्हणजे अवघड आहे नाही का GS2मध्ये स्कोअर करणं.
पुढे 24 बघा, भारतीय संविधानात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश नियुक्त होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती सांगण्यात आहे. हे पण हातातलेच मार्क आहेत, तुम्हाला माहिती आहे. मॅक्झिमम एज लिमिट सांगितलेले आहे, पण मिनिमम सांगितली नाही आहे. सो मिनिमम काहीच नाही आहे, हातातले मार्क. कळलं. निवृत्ती वय तुमचं 65 असेल, पण तुम्हाला मिनिमम एज काही सांगितलेलं नाही आहे. 25 बघा, राज्यघटनेची मूलभूत संरचना. आता हे पण तुमचे सगळे हातातलेच मार्क आहेत. परत मी सांगतो का माहिती आहे का, हे बघा केशवानंद भारती तर तुम्ही 2-3 वर्ष तुम्ही तर करताच सगळे, बेसिक आहे म्हणून, बेसिक स्ट्रक्चर सांगितले म्हणून. पण याला आता 50 वर्ष झाली आहेत. आता राज्यसभा प्रिला 2024ला पण विचारलंच की त्यांनी केशवानंद भारती. किती डिटेल विचारलं की किती जजेसचं बेंच होतं, त्या बेंचचे अध्यक्ष कोण होते, एवढं डिटेल विचारलं. आणि हे 2023च्या राज्यसभा मेन्सला का नाही विचारणार. 73ची केस आहे, 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत. सो राज्यघटनेची मूलभूत संरचना असलेल्या तरतुदीमध्ये संसद दुरुस्ती करू शकत नाही, अशा आशयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने गोलकनाथ खटल्यामध्ये, गोलकनाथ 1967चा आहे, तर याच्यामध्ये नाही सांगितला. तुम्हाला माहिती आहे हे कशा सांगितले, मूलभूत संरचना आपली केशवानंद भारती 1973मध्ये सांगितले. तुमचा उडला, तर उडला 2 ऑप्शन उडले. आता तुम्हाला ह्या 2मध्ये राहिलं फक्त. सो भारतीय राज्यघटनेमध्ये आता हे तर तर रॉंगच आहे, कारण तुम्हाला तो ऑप्शनच नाही तसा. भारतीय राज्यघटनेमध्ये दुरुस्तीचे विधेयक हे प्रथम केवळ लोकसभेमध्ये नाही का, नाही आहे ॲक्च्युली, ते कोणतेही मांडू शकतात. सो तर उडलाच आहे, असंही काही प्रॉब्लेम नाही. आता मेन संघराज्य स्वरूपाशी म्हणजे फेडरल स्ट्रक्चर निगडीत असलेल्या तरतुदींच्या दुरुस्तीसाठी भारतातील सर्व राज्यांच्या विधिमंडळांनी देखील मान्यता देणे आवश्यक आहे का, किती पाहिजेत, सर्वांची गरज नाही आहे. असं केलं तर काय पासच होणार नाही पूर्ण भारतात. कुठं कोणतं सरकार असते काही सांगू शकत नाही. सो निम्म्या राज्य, आणि प्रॉपर जर शब्द म्हणाल कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय शब्द दिला आहे, नॉट लेस दॅन हाफ. कळलं, नॉट लेस दॅन हाफ पाहिजे म्हणजे निम्मे 50. सो त्याच्यामुळे हा पण उडला, उडला तुमचं उत्तर डायरेक्ट. राष्ट्रपती घटना दुरुस्ती विधेयक संसदेच्या पुनर्विचारासाठी एकदा परत पाठवू शकतात का, तर नाही, पाठवू शकत नाही. स्वाक्षरी करणं त्याला बंधनकारक आहे. सो हातातले मार्क. ठीक आहे, थांबू आपण इथं. बाकीचे पुढचे क्वेश्चन नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू.